गेली 2 टर्म एकाहाती बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला मोठा धक्का। यंदा 291 जागा देत जनतेचा कौल एनडीएला, तर 234 जागांवर इंडिया आघाडीचा विजय। आकडे पलटताच एनडीएच्या सहकाऱ्यांना महत्त्व। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांना इंडिया आघाडी संपर्काच्या तयारीत दिल्लीत हालचालींना वेग। एनडीएचं लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार बनणार। सबका साथ सबका विकास या मंत्राचा विजय झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। मोदींच्या नेतृत्वात एक मजबूत सरकार बनवणार। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून विश्वास व्यक्त, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार। नड्डांची प्रतिक्रिया। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार। उद्या सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मोदींनी राजीनामा द्यावा, 400 पारचा नारा देणाऱ्यांचा हा नैतिक पराभव। संजय राऊतांची टीका, तर उद्या दिल्लीत भाजपसह इंडिया आघाडीच्या बैठका। महाराष्ट्रात भाजपला पक्षांची फोडाफोड भोवली। एनडीए 41 जागांवरून यंदा फक्त 18 जागांवर, महाविकास आघाडी 29 जागांवर पुढे। राज्यात 13 जागा मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष। ठाकरेंची शिवसेना 9, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, तर भाजपला अद्यापपर्यंत 10 जागा मिळवण्यात यश। मुंबईत महायुतीला मोठा झटका। मुंबईमध्ये 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीला पसंती, तर उत्तर मुंबईमधून भाजपच्या पियुष गोयल यांचा विजय, तर उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर विजयी। विदर्भातील 10 जागांपैकी 7 जागांवर महाविकास आघाडी विजयी। नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश। राज्यातील भाजपचे 3 केंद्रीय मंत्री पराभूत। भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवेंना पराभवाचा धक्का। बारामतीत अखेर शरद पवारच पॉवरफुल। सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवारांवर नामुष्की। सुप्रिया सुळेंचा 1.5 लाखाहून जास्त मतांनी विजय। सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांच्या पुण्यातील बंगल्याबाहेर शुकशुकाट। कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। निकालाआधी लावलेले सुनेत्रा पवारांचे विजयाचे बॅनर हटवले। अजित पवारांच्या बंडाला जनतेने नाकारलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अवघ्या 1 जागेवर विजय। होम ग्राउंडवर लाजिरवाणा पराभव। कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचा दणदणीत विजय। विजयानंतर श्रीकांत शिंदे भाऊक। सातारा लोकसभेतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले 5,71,134 मतांनी विजयी। विजयानंतर उदयनराजे भोसले भाऊक। इंडिया आघाडीची उद्या संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक। उद्या होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवणार। पत्रकार परिषद घेत राहुल गांधींची माहिती। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय। तब्बल 1,50,000 मतांनी मोदी विजयी। 35 वर्षांपासून जालन्यातील भाजपचा अभेद्य किल्ला ढासळला। मंत्री रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव। काँग्रेसच्या कल्याण काळेंचा 1 लाखाहून जास्त मतांनी विजय।